तर तुम्ही भरपूर ठिकाणी सध्या ऐकत असाल किंवा सगळीकडे असं बोलणं चाललेलं आहे, की एस-आय-पी करा. तुमचे पैसे जर तुम्हाला ग्रो करायचे असतील, तुम्हाला तुमच्या पैशाची व्हॅल्यू वाढवायची असेल, तर तुम्हाला एस-आय-पी करायला लागणार आहे. पण ही एस-आय-पी म्हणजे नेमकं काय आहे? किंवा ती कशी वर्क करते? तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण हे सगळं एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहे. सो जर चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मी जास्त टाईमपास करणार नाहीये. एकदम मेन पॉइंटवरती येते. एस-आय-पीचा फुल फॉर्म काय आहे? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. एकदम सिंपल भाषेत सांगायला गेलं तर दर महिन्याला एक ठराविक अमाउंट असते, ती तुम्ही इन्व्हेस्ट करता, ती म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे जसं तुमचं रेंट जातं, जसं तुमचं लाईट बिल जातं, जसे तुम्ही दर महिन्याला ई-एम-आय कट होतात, तशीच एस-आय-पी तुम्हाला सेट करायची असते. फक्त इकडनं असं असतं, की इकडनं तुम्हाला रिटर्न्स येणार असतात. बाकीच्या थ्रू तुमचा पैसा जाणार असतो, इकडे तुमचा पैसा वाढणार असतो किंवा ग्रो होणार असतो. सगळ्यांना प्रश्न पडतो, की जेव्हा असं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं किंवा इन्व्हेस्ट करायचं, तर पैसा जास्त लागतो, असं सगळ्यांची मेंटॅलिटी असते. पण एस-आय-पी जर करायची असेल ना, लिटरली तुम्ही ₹100 पासून एस-आय-पी चालू करू शकता. 100, 500, 1000 म्हणजे तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ना, तेवढ्यापासून तुम्ही एस-आय-पी चालू करू शकता. म्हणजे हे एक्सक्यूज अजिबात नाहीये, की तुम्हाला एस-आय-पीसाठी किंवा इन्व्हेस्ट करायचे म्हटल्यावर मोठा पैसा लागणार आहे. तुम्ही अगदी ₹100 पासून एस-आय-पी चालू करू शकता. तर आता एस-आय-पीमध्ये नेमकं होतं काय? तर इथे तुम्ही ना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असता. एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे टाकत असता. मार्केटची नॉर्मल कंडिशन कशी असते? कधी वर, कधी खाली, कधी साइडवेज. म्हणजे मार्केट कधीच ना एका डिरेक्शनमध्ये जात नाही. म्हणजे असं कधी तुम्ही पाहिलंय का, की मार्केट कंटिन्यू म्हणजे कोणतंही मार्केट, की कंटिन्यू फक्त वरतीच जाते. म्हणजे त्याने थोडं रिव्हर्स झालेलं नाहीये, असं तुम्ही कधीच नोटीस केलं नसेल. तेव्हा जेव्हा मार्केट खाली असतं, तेव्हा तुम्हाला जरा जास्त युनिट्स भेटतात. कारण जे काही स्टॉक्सच्या प्राईस असतात, जे काही स्टॉक्स असतात, ते तुम्हाला कमी किमतीला भेटतात. पण जेव्हा तुम्ही मार्केट वरती जातं, तेव्हा तेच स्टॉक्स तुम्हाला थोडे जास्त कॉस्टली पडतात. कारण तेव्हा मार्केटची किंवा सगळ्याचीच किंमत वाढलेली असते. पण एस-आय-पीमध्ये कसं तुमचं जेव्हा मार्केट वर असतं तेव्हा पण इन्व्हेस्ट होतो, जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा पण इन्व्हेस्ट होतो. पण लाँग टर्ममध्ये ह्याचं खूप छान एव्हरेजिंग होतं आणि तुमची एक चांगली वेल्थ बिल्ड होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आम्हाला तर नॉलेज नाहीये. इथे तुम्हाला एवढ्या जास्त नॉलेजची म्हणजे तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज तर पाहिजे, की एस-आय-पी कशी सिलेक्ट करायची, काय सिलेक्ट करायची. आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते डिस्कस करू. पण इथे तुम्हाला एकदम इन डीप नॉलेजची गरज नाहीये. तुम्ही एक नॉर्मल एस-आय-पी किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचा डिसिजन घेतला. त्याच्यानंतर तुमचं तिथं काम संपतं. आता तुमचे पैसे इन्व्हेस्ट करायचं काम ते फंड मॅनेजर म्हणजे त्या म्युच्युअल फंडचा जो फंड मॅनेजर असतो ते काम करतात. म्हणजे ते तुमच्या साइडनी तो तुमचं जे काही अमाउंट असेल ती इन्व्हेस्ट करायचं काम करतात. आता इथं फायदा कसं होतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2,000च आहेत तुमच्याकडे आणि तुम्हाला तेच 2,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत. आणि एखादा स्टॉक आहे जो 4-5 हजाराचा आहे. म्हणजे तुम्ही नाही इन्व्हेस्ट करू शकत ना 2,000. 2,000 मध्ये एक पण स्टॉक येत नसेल तर तुम्ही इन्व्हेस्ट नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला 2,000च्या आतल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला लागेल जर तुम्हाला ते ₹2,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत. पण असं नाही ना, की सगळे स्टॉक म्हणजे जे 2,000च्या अंडरवाले स्टॉक्स आहेत ते आत्ता सध्या घेण्याच्या कंडिशनला आहेत. मग अशा वेळेस एस-आय-पीमध्ये काय होतं? एस-आय-पीमध्ये आपले पैसे स्टॉक्समध्येच इन्व्हेस्ट केले जातात, पण युनिट्स वाईज म्हणजे जर जर तुमचा तुम्ही ₹2,000 इन्व्हेस्ट करताय, तर त्याचं डिव्हाईड केलं जातं आणि ते काम आपलं नसतं. ते फंड मॅनेजरचं काम असतं. आपण त्याच्यासाठीच म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकलेले असतात. सगळं काम ते करतात. मग ते काय करतात, त्या ₹2,000 डिव्हाईड करतात. जसं काही त्यांचं जे अलोकेशन असेल त्याच्या वाईज आणि ते स्टॉक्समध्येच ते पैसे टाकत असतात. सो म्हणजे आपण ₹2,000 मध्ये भरपूर साऱ्या कंपनीचे स्टॉक्स घेऊ शकतो. म्हणजेच तुम्ही इथे एस-आय-पी करताना तिथे तुमचे पैसे जातात इक्विटी म्युच्युअल फंड, डेब्ट म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंड्समध्ये. आता ह्याच्यावरती कोणता म्युच्युअल फंड कसा असतो किंवा जर एस-आय-पी सुरू करायची असेल तर प्रोसेस काय असते हे आपण नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहे. आज जस्ट आपण एस-आय-पी म्हणजे काय आणि ते वर्क कसं करतं याच्याबद्दलच माहिती बघणार आहे. जर तुम्ही ₹2,000 इन्व्हेस्ट करताय आणि एखादी कंपनी चांगली चाललीच नाही, तर तुम्हाला जास्त इम्पॅक्ट होणार नाहीये. कारण तुमचं अलोकेशन भरपूर साऱ्या कंपनीजमध्ये असणार आहे. म्हणजे एकाच कंपनीने जर जास्तच खराब परफॉर्म केलं, तरी तुमच्या पोर्टफोलिओला, तुमच्या पैशाला जास्त करून इम्पॅक्ट होणार नाही. कारण तुमचं ऑलरेडी पैसे अलोकेट केलेले वेगवेगळ्या स्टॉकमध्ये असतात. पण सगळीकडे बोललं जातं ना फिक्स रिटर्न, फिक्स रिटर्न. तर एस-आय-पी ही फिक्स रिटर्नचं कोणतंही गॅरंटी देत नाही. ना कधी देऊ शकतात. कारण स्टॉक मार्केट हे कोणीच एवढ्या करेक्टली प्रिडिक्ट करू शकत नाही, की बाबा हा एवढ्या वर्षात एवढंच रिटर्न भेटेल. हे एक अझम्पशन्सवरती असतं. पण लाँग टर्ममध्ये जेव्हा आपण पैसे टाकत राहतो ना, त्याचं कंपाउंडिंग होतं आणि कंपाउंडिंगमुळं आपली वेल्थ बिल्ड
व्हायला मदत होते. आणि जर रेग्युलरली जर तुम्ही म्हटलं, की आम्ही आमच्या स्वतःहून इन्व्हेस्ट करतो, तर आपलं ह्युमन माइंडसेट असतं, जे सारखं फ्लक्च्युएट व्हायचं काम करत असतं. जर आपण इन्व्हेस्ट केले आणि आपल्याला थोडासा प्रॉफिट दिसला, तर आपल्याला लगेच असं वाटतं, की ठीक आहे पैसा आलाय, आपण काढूयात. पण एस-आय-पीमध्ये तसं नसतं. लिटरली तुम्ही आता काढू पण शकता, पण एस-आय-पी जर तुम्ही जास्त लाँग टर्मसाठी ठेवली आहे, तरच तुमची वेल्थ बिल्ड होऊ शकते. जर का तुम्ही 1-2 वर्षाच्या भरोश्याने येत असाल, की 1-2 वर्षात मला माझे चांगले रिटर्न्स भेटतात, तर असं नसतं. कारण मार्केट कंडिशन कधी-कधी 1 वर्ष, 1.5 वर्ष ही खराब होऊ शकते आणि त्या ह्याच्यात 2-2 वर्ष तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्हमध्ये पाहायला भेटतो. जर तुम्हाला एस-आय-पी करायची असेल, तर लाँग टर्मचं तुमचं कन्व्हिक्शन ठेवा. जर तुम्ही 5, 10, 15, 20 अशा वर्षासाठी इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करत असाल ना, तरच तुमची एक चांगली वेल्थ बिल्ड होऊ शकते. पण सगळ्यात महत्त्वाचं, इकडं कोणतीही गोष्ट फिक्स नसते. तुमचे रिटर्न्स फिक्स नसतात. हे अजिबात रिस्क फ्री नाहीये. त्याच्यामुळे असं विचार करू नका, की इकडे काहीच रिस्क नाहीये. मी जर माझे पैसे टाकले, तर मला रिटर्न्स भेटणारच आहेत. पण जर लाँग टर्मसाठी टाकत असाल, तर तिथे तुमचं कंपाउंडिंग होईल. तुमचा पैसा चांगला बिल्ड होऊ शकतो. कारण इंडियाचं मार्केट किंवा स्टॉक मार्केट ही अशी गोष्ट आहे ना, जी एका पॉइंट नंतर वरती जाणारच असते. एक छोटासा पुलबॅक घेऊ शकते, पण त्याच्यानंतर मार्केटला वरतीच जायचंय. आणि आपली इंडियाची इकॉनॉमी तर सध्या खूप ग्रोइंग आहे. त्याच्यामुळे आपलं मार्केट थोड्या कालावधीसाठी खाली असू शकतं, पण असं नाही की फॉर लाँग टर्म असं खालीच राहणार आहे. सो एस-आय-पी कोणतीही गोष्ट, कोणताही स्टॉक्समध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्ट करायचं म्हटलं, जर तुम्ही लाँग टर्मच्या विचाराने केलं ना, सगळं सक्सेसफुल होऊ शकतं. एकदम सिंपलमध्ये एस-आय-पी लगेच श्रीमंत होण्याचं साधन नाहीये. ट्रेडिंग नाहीये, कोणत्याही प्रकारचं गॅम्बलिंग नाहीये. इथे तुम्ही एकदम सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करत असता. होप सो एस-आय-पी म्हणजे काय, एस-आय-पी वर्क कसं करतं, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्यात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नेक्स्ट आपण कशाबद्दल व्हिडिओ बनवायला पाहिजे ना, हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला, आजच्यासाठी आपण इथे थांबूयात.